जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ। श्री राम। ऐसा गणेश मंगलमूर्ती तोम्यास्तविला येथामते। वांछा धरून चित्ते परमार्थाचे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास दुसरा। श्रीराम समर्थ। श्रीराम। श्री समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील चिंतन आपलं सुरू आहे। या चिंतनामध्ये आपण एक लक्षात ठेवावं की या चिंतनाच्या माध्यमातून आपली चिंतनशील वृत्ती सतत अखंड त्या नंदादीपासारखी तेवत राहावी। नंदादीप कसा अखंड तेवत असतो की नाही, तो काय करतो, नंदादीप जो असतो तो प्रकाश दुसऱ्याला देत असतो। नंदादीपाचा स्वतःसाठी काही उपयोग आहे का? प्रकाश जो आहे हा प्रकाशाचा परिणाम किंवा प्रकाशाचा अनुभव हा तो प्रकाश घेणाऱ्यांसाठी आहे। संतांचा प्रत्येक विचार, संतांची प्रत्येक कृती आणि संतांचं प्रत्येक वेळी सांगणं जे आहे हे केवळ दुसऱ्याच्या कल्याणासाठी आहे, स्वतःच्या कल्याणासाठी याच्यातलं काही नाही। स्वतःचं कल्याण त्यांनी जन्माला येण्यापूर्वीच त्यांचं कल्याण होऊनच ते अवतारी पुरुष म्हणून जन्माला आले। ते समर्थ असतील, माऊली असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत नामदेव असतील, संत जनाबाई असतील, कोणती आमच्या महाराष्ट्रातली संतांची मांदियाळी पहा। या प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येक संत जो आहे हा संत अवतारी पुरुष म्हणूनच जन्माला आलेला आहे। तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी तशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे की अवतारी पुरुषाचं कार्य, आणि हे अवतारी पुरुषच करतोय बरं का। जगद्गुरु तुकाराम महाराज हे स्वतः अंतर्ज्ञानी एक महान संत आहेत, आणि या संतांनी काय केलं, संतांनी स्वतः जीवन जगून दुसऱ्याला जगण्याची शक्ती दिलेली आहे, सामर्थ्य दिलेलं आहे। देहूला गेल्यानंतर आपण पाहतो की महाराजांचं वैभव काय आहे। महाराजांची तिथली जी गाथा मंदिर आपण पाहिलं, महाराजांचं त्या ठिकाणचं प्रत्येक कणाकणामध्ये महाराज आजही आपल्याला त्या ठिकाणी उभे असलेले दिसतात। हातामध्ये विणा घेतलेला आहे, डोक्यावरती पागोटा घातलेला आहे, अंगामध्ये बाराबंदी आहे, आणि सतत विठ्ठल नामाचा गजर महाराज त्या ठिकाणी करतायत। ही मंडळी, ही संत मंडळी जी आहेत ही फक्त देहरूपानं गेलेली असतात, पण त्यांच्यातला तो प्रत्यक्ष स्वरूपाचा जो विषय आहे, आत्मतत्वाचा विषय आहे, हा आत्मतत्वाचा विषय आजही त्या ठिकाणी जागृत रूपानं आपल्याला अनुभवाला येतो। अशा संतांनी, समर्थांनी स्वतः केलं आणि दुसऱ्याला करायला सांगितलं, स्वतः अनुभव घेतला, पण केवळ तो अनुभव आपल्या स्वतःपुरता, ती शिकवण आपल्या स्वतःपुरती मर्यादित ठेवलेली नाही, ती शिकवण समाजाला दिली। आपणासी जे जे ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, असं जेव्हा समर्थ म्हणतात, या गणेश स्तवनाच्या समासाच्या शेवटच्या विवीमध्ये समर्थाने असं म्हटलं की ऐसा गणेश मंगलमूर्ती आहे। अशा प्रकारानं त्याचं वर्णन करून झाल्यानंतर ते म्हणतात की असा जो गणेश आहे हा मंगलमूर्ती आहे, म्हणजे सर्वांचं मंगल करणार आहे। आता मंगल करणं, मंगल म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपल्याला फक्त मंगल कार्य, मग लग्न असेल, कार्य असेल, मुंज असेल, बारसा असेल, जे काही आपण म्हणतो त्याला मंगल कार्य असं आपण म्हणतो।
मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्या मधल्या आत्मतत्वाचा स्पर्श ज्या क्षणी आपल्याला होईल ती सर्वार्थानं खरी मंगल प्रभात असेल. ते खरं मंगल असेल जीवनातलं, की ज्या वेळेला माझ्या सद्गुरूंनी माझ्या समोर येऊन मला दर्शन दिलेलं आहे, माझ्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे, मला अनुग्रह दिलेला आहे, माझ्यावरती कृपा केलेली आहे, मला त्या परमतत्वाचा स्पर्श त्यांनी मला घडवून दिलेला आहे. ती खरी मंगल आहे. त्याला खरं मंगल असं म्हणतात. आणि असा मंगलमूर्ती जो आहे तो म्या स्तविला येथामती, माझ्या मतीनं, माझ्या शक्तीनं, माझ्या वाणीनं जेवढं म्हणून मला त्याचं वर्णन करता आलं, जेवढी म्हणून त्याची स्तुती करता आली, जेवढं म्हणून मला त्याचं स्तवन करता आलं, त्या गणेशाचं स्तवन मी या पद्धतीनं केलेलं आहे. आणि कशासाठी केलं ते समर्थ या ठिकाणी सांगतात. केवढं मोठं औदार्य असावं लागतं ना, केवढं मोठं विशाल अंतकरण असावं लागतं की ही स्तुती, हे स्तवन मी कशासाठी केलं? वांछा धरून चित्ती परमार्थाची, त्या परमतत्वाची प्राप्ती व्हावी, त्या परमार्थाचा आपल्याला अनुभव यावा, त्या परमार्थामध्ये भक्तितत्वाचं आपल्याला सुंदर अशा प्रकारचं दर्शन घडावं. आणि त्याच्यासाठी म्हणून ही इच्छा अंतकरणामध्ये ठेवून मी गणेशाचं स्तवन केलेलं आहे. गणेशाच्या स्तवनामध्ये, गणेशाच्या स्तुतीमध्ये, गणेशाच्या प्रार्थनेमध्ये ही समर्थांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे. वांछा म्हणजे अंतकरणातली इच्छा जी आहे, ही वांछा चित्तामध्ये ठेवलेली आहे. आणि ती म्हणजे फक्त परमार्थाविषयीची वांछा आहे, परमार्थाविषयीचं ज्ञान आहे. आणि ते परमार्थाविषयीचं ज्ञान ते चित्तामध्ये भगवंताचं स्वरूप राहावं, चित्तामध्ये भगवंताचं दर्शन घडावं आणि चित्तामध्येच त्या मंगलमूर्तीच्या दर्शनाचा आपल्याला आनंद मिळावा, याच्यासाठी ही इच्छा अंतकरणामध्ये ठेवून हे मंगलमूर्ती गणराया मी तुझं स्तवन या ठिकाणी केलं, असं या समासाच्या शेवटी समर्थांनी इथे वर्णन केलेलं आहे. आणि हा गणेश स्तवनाचा समास या ठिकाणी आज पूर्ण झालेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.